नमस्कार. एखाद्या बँकेचं खाजगीकरण हा फक्त मालकी बदलण्याचा विषय असतो का, की त्यामागे आर्थिक धोरण, सार्वजनिक हित, राष्ट्रीय नियंत्रण आणि लोकशाहीतील उत्तरदायित्व यासारखे मोठे प्रश्नही दडलेले असतात? अलीकडच्या काळात IDBI बँकेच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात विविध चर्चा सुरू आहेत. संभाव्य गुंतवणूकदारांबाबत माध्यमांमध्येही अनेक वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. त्याचवेळी या निर्णयाचे आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक परिणाम काय असू शकतात यावरही वेगवेगळे दृष्टिकोन समोर येत आहेत. एका बाजूला सरकारचे म्हणणे आहे की निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारीमुळे कार्यक्षमता, भांडवल आणि स्पर्धात्मकता वाढू शकते, तर दुसऱ्या बाजूला काही बँक कर्मचारी संघटना, अर्थतज्ज्ञ आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असा प्रश्न उपस्थित करतात की देशाच्या विकासात ऐतिहासिक भूमिका बजावलेल्या वित्तीय संस्थांबाबत निर्णय घेताना केवळ एक आर्थिक मूल्यांकन पुरेसं आहे का? या चर्चेत आणखी एक मुद्दा पुढे येतो: आर्थिक सार्वभौमत्व, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका आणि भारतीय राज्यघटनेतील सामाजिक आर्थिक उद्दिष्टांचा. आजच्या भागात आपण याच दृष्टिकोनाकडे पाहणार आहोत. पुढे तुम्ही जे ऐकणार आहात ते IDBIच्या प्रथम पुरुषी निवेदनातून मांडलेला एक विचार प्रवाह आहे. त्यातील मांडणी आणि दावे हे त्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात. तर चला ऐकूया. मी IDBI बोलतोय. नमस्कार मित्रांनो, मी IDBI बोलतोय. आज मी फक्त एका बँकेबद्दल बोलत नाही. आज मी भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वाबद्दल बोलतोय. कारण माझ्या विक्रीची चर्चा आता केवळ देशांतर्गत उद्योग समूहापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता परदेशी वित्तीय संस्था देखील माझ्या मालकीसाठी उत्सुक आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार कॅनडा येथील गुंतवणूक संस्था फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स सुमारे $5 अब्ज बोली लावण्याची तयारी करत आहे. त्यासाठी ती कॅथॉलिक सिरियन बँक यातला आपला हिस्सा विकण्याचाही विचार करत असल्याचे वृत्त आहे. मात्र यामध्ये खरा प्रश्न एक व्यवहाराचा नाही. प्रश्न आहे भारताच्या आर्थिक धोरणांचा. आर्थिक सार्वभौमत्व केवळ सीमांचे संरक्षण करून टिकत नाही, ते टिकते देशाच्या बँकिंग प्रणालीवर, पतधोरणावर आणि वित्तीय संस्थांवरील राष्ट्रीय नियंत्रणावर. जर आज IDBIची विक्री परदेशी संस्थेला झाली तर उद्या इतर सार्वजनिक बँकांबाबतही तोच मार्ग स्वीकारला जाईल. हळूहळू वित्त व्यवस्थेवरील नियंत्रण देशाबाहेरील वित्त भांडवलाकडे जाईल. याचा परिणाम काय होईल? कर्ज वाटपाचा प्राधान्यक्रम सामाजिक गरजांऐवजी नफ्यावर आधारित होईल. ग्रामीण भाग, लघु उद्योग, शेती आणि सामाजिक क्षेत्रांना मिळणारा वित्तपुरवठा कमी होऊ शकतो. आर्थिक धोरणांवर अप्रत्यक्षपणे जागतिक वित्तीय हितसंबंधांचा प्रभाव वाढू शकतो. दीर्घकालीन दृष्टीने भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. भारताने वसाहतवादातून राजकीय स्वातंत्र्य मिळवले, पण आर्थिक स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सार्वजनिक वित्तीय संस्थांची उभारणी केली. त्या संस्था जर पुन्हा जागतिक वित्त भांडवलाच्या ताब्यात गेल्या तर ती इतिहासाची पुनरावृत्ती ठरणार नाही का? ही केवळ एका बँकेची विक्री नाही. हा प्रश्न आहे भारताच्या विकास मॉडेलचा, आत्मनिर्भर भारताच्या विश्वासार्हतेचा, सार्वजनिक क्षेत्राच्या भविष्याचा आणि आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचा. आज गरज आहे ती IDBIला विकण्याची नाही, तर अधिक सक्षम करण्याची. मला विकू नका, मला राष्ट्रनिर्मितीसाठी अधिक सक्षम करा. आज माझ्याबद्दल निर्णय घेतले जात आहेत. माझ्या मालकीबद्दल चर्चा सुरू आहे. माझे खाजगीकरण हा केवळ आर्थिक निर्णय आहे असे सांगितले जात आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. भारताची राज्यघटना केवळ शासन चालवण्याचा दस्तऐवज नाही, ती
ती भारताच्या भविष्याचा जाहीरनामा आहे. राष्ट्रीयकरण हा केवळ आर्थिक निर्णय नव्हता, तो भारतीय राज्यघटनेतील सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या ध्येयाकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होते. आज माझे खाजगीकरण करण्याची चर्चा सुरू आहे. मी एवढेच विचारतो, जर राष्ट्रीयकरण हे राज्यघटनेतील उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी झाले असेल तर त्या धोरणामध्ये मूलभूत बदल करण्यापूर्वी देशाला उत्तर मिळायला नको का? सरकारने सांगायला नको का राज्यघटनेने दिलेली सामाजिक आणि आर्थिक न्यायाची उद्दिष्टे आता कोणत्या नव्या पद्धतीने साध्य केली जाणार आहेत? जर विकासाचा मार्ग बदलत असेल तर त्या बदलामागील घटनात्मक आणि सार्वजनिक धोरणांचे स्पष्टीकरण देशाला मिळायला नको का? माझ्या इतिहासात एक महत्त्वाचा प्रसंग आहे. माझे कंपनीत रूपांतर करताना संसदेमध्ये स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते. सार्वजनिक क्षेत्राचे स्वरूप कायम राहील, राष्ट्रीय विकासातील माझी भूमिका कायम राहील, अशी आश्वासने संसदेच्या सभागृहात नोंदवली गेली. आज जर त्या आश्वासनांपासून सरकार दूर जात असेल तर हा प्रश्न केवळ माझा राहत नाही, तो संसदेच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न बनतो. अर्थसंकल्पातील एखादी घोषणा संसदेतील सविस्तर चर्चेची जागा घेऊ शकत नाही. संसदीय प्रक्रिया ही लोकशाहीचा आत्मा आहे. जनतेला उत्तरदायित्व ही तिची ओळख आहे. म्हणूनच या विषयावर संसदेमध्ये सखोल चर्चा होणे आवश्यक आहे. आज मी संसद सदस्यांनाही एक प्रश्न विचारतो, जेव्हा आश्वासन संसदेत देण्यात आले तेव्हा त्याचा सन्मान राखण्याची जबाबदारी कोणाची? फक्त सरकारची की संसदेची? लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करायला नको का? आणि जर संसद शांत राहिली तर मग लोकशाहीची जबाबदारी कोण उचलणार? तेव्हा इतिहास आपल्याला सांगतो, लोकशाहीमध्ये अंतिम शक्ती नागरिकांमध्ये असते. जागरूक नागरिक, संवेदनशील नागरिक, घटनात्मक मूल्यांवर विश्वास ठेवणारे नागरिक यांनीच प्रश्न विचारले पाहिजेत, संवाद घडवला पाहिजे, आपले मत मांडले पाहिजे. कारण लोकशाही केवळ मतदानाने जिवंत राहत नाही, ती जागरूक नागरिकांच्या सहभागाने जिवंत राहते. मी IDBI बोलतोय. माझा प्रश्न केवळ माझ्या मालकीचा नाही, माझा प्रश्न आहे भारताच्या विकासाच्या दिशेचा, भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांचा, संसदीय आश्वासनांच्या पवित्रतेचा आणि सार्वजनिक संस्थांवरील जनतेच्या विश्वासाचा. माझ्याबद्दल कोणताही निर्णय घ्या, पण तो राष्ट्रहिताचा असू द्या, तो राज्यघटनेच्या मूल्यांशी सुसंगत असू द्या, तो संसदेच्या प्रतिष्ठेला साजेसा असू द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो भारतातील सामान्य नागरिकांच्या हिताचे रक्षण करणारा असू द्या. मी IDBI बोलतोय कारण माझा आवाज हा केवळ एका बँकेचा आवाज नाही, तो भारतीय राज्यघटनेच्या स्वप्नांचा आवाज आहे.